नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात जीके न्यूज मराठी. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची विमानतळावर पोलिसांनी गाडी अडवल्याने खासदार नागेश पाटील आष्टीकर व पोलिसांमध्ये चांगली शाब्दिक चकमक झाली आहे. पाहूया सविस्तर. आज खासदार संजय राऊत हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. नांदेड विमानतळावर राऊत यांचं थोड्याच वेळात आगमन होणार होतं. राऊत यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक नांदेड विमानतळावर मोठ्या संख्येने दाखल झाले, परंतु या सर्व शिवसैनिकांना विमानतळाच्या आत प्रवेश पोलिसांनी नाकारलाय. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची गाडी देखील अडवण्यात आली आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची गाडी विमानतळाबाहेर पोलिसांनी अडवल्याने आष्टीकर हे प्रचंड आक्रमक झालेत. पोलिसांसोबत त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली, त्यामुळे शिवसैनिक देखील आक्रमक झाले आणि विमानतळावर शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली आहे. शिवसैनिक विमानतळाबाहेर निघून गेले. खासदार संजय राऊत हे आज येत आहेत म्हणून कोणीतरी पोलिसांना आदेश दिले असावेत, असा आरोप यावेळी करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, नांदेड. इथलचे काही कर्मचारी कदाचित त्या बीजेपीच्या मोडमधून अजून बाहेर पडत नाही आहेत. त्यांच्यावरचा बडगा जे बीजेपीचा आहे तो कायम त्यांच्यावर माझ्या मनानं डोक्यात आहे. मी आता SP साहेबाला बोललो, हे लोक हमेशातच झाले. आमच्या शिवसेनेचं खच्चीकरण व्हावं किंवा तिथं त्यांना गर्दी दिसू नये या दृष्टिकोनातून हा अरेरावीचा धंदा चालू आहे. हे आम्ही सहन करणार नाही आणि याच गोष्टीसाठी मी आता SP साहेबाशी बोललो. SP साहेब आता माणसं पाठवत आहेत, आम्ही बघतो काय ते. पण कमर्शियल एअरपोर्ट असताना ठीक आहे, आम्ही मान्य करतो या मधामध्ये जाण्यासाठी त्याला प्रोटोकॉल लागतो. नक्की त्याच्या आमच्या जिल्हा प्रमुखाकडून किंवा संपर्क प्रमुखाकडून नावं दिली पाहिजेत. पण पार्किंगमध्ये येण्यासाठी कोणालाही मज्जाव करता येणार नाही आहे. पण अशा प्रकारचा मज्जाव हे सगळ्याला करत असल्यामुळं माझीसुद्धा मी गाडी बाहेरच थांबून माझी गाडी एक गाडी मी इथं संजय राऊत साहेबाला आणण्यासाठी मी रिसिव्ह करण्यासाठी पाठवली होती. त्या गाडीला यांनी अडवलं. हुज्जत खेळली त्याच्यासोबत खूप वेळ आणि माझा लोगो मला जे शासनाने भारत शासनाने जो मला लोगो दिला तो लोगो त्याला गाडीला चिटकून असताना या लोकांनी अडवतात आणि इथला PI सांगतो की त्याला ओळख नसेल तर काय, मग आम्ही आमच्या म्हणजे काय क्रिमिनलचे जसे पोलीस स्टेशनमध्ये फोटो लावतात तसे आम्ही तो फोटो लावून ठेवावं का काय, अशी परिस्थिती आहे. आणि BJPचे तर कोणी रोडवरचे रोड रोमिओसुद्धा तिथं येऊन मधामध्ये येऊन तिथं त्या रनवेवर जाऊन फोटो काढतात. हे कोणता प्रोटोकॉल आहे? म्हणजे त्यांना कोणत्याही गोष्टीची मुभा आहे? अरे कुठंतरी नियम शिल्लक ठेवता का नाही? का सगळे धाब्यावर नेऊन ठेवतात? बरं, पार्लमेंटरी कमिटीकडं तुम्ही याची तक्रार 100% तक्रार करणार आहे. मी आत्ता प्रोटोकॉलला सगळा 100% मी तक्रार करणार आहे. आणि आम्ही आता असं ठरवलं आहे की साहेबाला त्यांनी जाऊन रिसिव्ह करून आम्ही थांबतोच बाहेर. ओके. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. साथ जनतेची, भूमी महाराष्ट्राची.